आहारात शेवग्याच्या शेंगांना आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्व आहे. आरोग्याचा विचार करता केवळ शेंगाच नाही तर शेवग्याच्या पानांनाही महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगांच्या भाज्यांचे प्रकार जसे चविष्ट लागतात तसेच शेवग्याच्या पानांचे पराठेही उत्तम लागतात. चला तर मग आज आपण शेवग्याच्या पानांचा पराठा कसा करायचा हे बघणार आहोत. चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया. इथे आपण शेवग्याची पाने कशी साफ करायची ते पाहूया. यासाठी आपण शेवग्याच्या पानांच्या कोवळ्या फांद्या घेणार आहोत व त्यातील एक एक पाने काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण 1 कपभर पाने काढून घेतलेली आहेत. आता ती पाने आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत, जेणेकरून त्याच्यावरची जी धूळ आहे, माती जी बसली असेल ती निघून जाईल. पाने धुवून घेतल्यावर ती आपल्याला व्यवस्थित बारीक चिरून घ्यायची आहे. अशा प्रकारे पाने चिरून झालेली आहेत. आता आपण पराठ्यासाठी पीठ मळायला घेऊया आणि यासाठी आपण एका भांड्यात 2 कप गव्हाचे पीठ घेऊया. यात आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आता हे पीठ थोडं थोडं पाणी घालून जास्त घट्ट पण नाही आणि जास्त मऊ पण नाही असे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. पीठ मळून झालेले आहे ते आपण 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण सारण तयार करूया. यासाठी एका पॅन मध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल तापल्यावर यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा जिरा, 1 चमचा लसूण. लसूण घातल्यावर आपण हे व्यवस्थित परतवून घेऊया. लसूण परतल्यावर यात आपण टाकणार आहोत अर्धा कप बारीक चिरलेला कांदा. कांदा हा व्यवस्थित आपल्याला गोल्डन कलरचा होईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. कांदा मस्त असं परतवून झालेला आहे. आता आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा हळद. हळद टाकल्यावर हे मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनिटं परतवून घ्यायचे आहे. आता यात आपण टाकणार आहोत अर्धा कप बारीक चिरलेली शेवग्याची पाने. शेवग्याची पानं टाकून झाल्यावर आपण त्यात टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकून झाल्यावर आपल्याला ही शेवग्याची पानं 10 ते 15 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. शेवग्याची पानं ही व्यवस्थित शिजवून झाल्यावर आपण त्यात 2 ते 3 चमचे बेसन टाकून घेणार आहोत. बेसन टाकल्यामुळे शेवग्याच्या पानांची जी भाजी असते त्याला व्यवस्थित छान अशी चव येते आणि पराठेही व्यवस्थित होतात. बेसन टाकल्यावर हे मिश्रण व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतवून घेऊया. सारण बनवून रेडी आहे. आता आपण पराठे बनवून घेऊया. इथे आपण थोड्या पिठाचा गोळा बनवून घेऊया व त्याला बोटाच्या साहाय्याने दाबून गोलाकार वाटीसारखा आकार देऊन घेऊया. आता यात आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे व पुन्हा बोटाच्या साहाय्याने घडी करून वाटीचे तोंड दाखवल्याप्रमाणे बंद करून घ्यायचे आहे. सारण भरलेला पिठाचा गोळा आता आपण पिठामध्ये बुडवून पोळी पाटावर लाटून घेऊया.
पराठा हा हळूवारपणे लाटून घ्यायचा आहे, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. पराठा हा लाटून तयार आहे. आता आपण पराठा भाजण्यासाठी घेऊया. पराठा भाजण्यासाठी आपण तवा गरम करून घेऊया व तवा गरम झाल्यावर त्यावर पराठा शिजण्यासाठी ठेवूया. एक बाजू थोड्या वेळात लगेच पलटवून घेऊया व दुसरी बाजू आपण जरा जास्त वेळ म्हणजेच 1 मिनिट भाजून घेऊया. आता आपण दुसरी बाजू पण पलटवून घेऊया व त्यावर थोडेसे तेल लावून घेऊया. इथे तुम्ही शुद्ध तुपाचा सुद्धा वापर करू शकता. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजल्यावर आपला शेवग्याचा पराठा रेडी आहे. तो आपण सॉस सोबत किंवा लोणच्या सोबत खाऊ शकतो. अशा प्रकारे खूप हेल्दी आणि टेस्टी असा पराठा लहान मुले खूप आवडीने खातात. तर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.